नमस्कार मित्रांनो, आपल्या MGK मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानावरील टॉप 20 क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो. हे क्वेश्चन MPSC तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील. चला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन असा आहे, संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये जोडण्यात आले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 42व्या घटना दुरुस्ती 1976. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षणाचा हक्क घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 21A. प्रश्न पुढचा मित्रांनो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सचिंद्रनाथ सिन्हा. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेत कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सर BN राव. नेक्स्ट क्वेश्चन, 25 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे HC मुखर्जी. पुढचा प्रश्न मित्रांनो, कलम 370 मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका कोणी पार पाडली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे N. गोपालस्वामी अय्यंगार. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणत्या दिवशी स्वीकृत केला? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 22 जुलै 1947. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या कायद्याने भारत व पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान सभेचे उद्देश पत्रिका कोणी मांडली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न मित्रांनो, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेचे कार्यपद्धती नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेत मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे JB कृपलानी. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेमध्ये किती महिलांचा समावेश होता? तर मित्रांनो, 15 महिलांचा समावेश होता. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीने घटनेत समाविष्ट करण्यात आला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत कर्तव्य हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आले आहेत? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर आहे कलम 51A. मूलभूत कर्तव्य देण्यात आले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राज्याचा महाधिवक्ता घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर मित्रांनो, कलम 165. आणि हा मित्रांनो राज्याचा वकील असतो. मित्रांनो, राज्याचं जे सरकार असते ना, त्याचा हा वकील असतो. ग्रामपंचायत संघटन कोणत्या घटनेच्या कलमामध्ये सांगण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 40. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि मित्रांनो, माझं एक सब गोल आहे मित्रांनो, ते पूर्ण करण्यास मदत करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.